नमस्कार, मी विजया. संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. घेऊयात राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा. संवाद सुपरफास्ट. पुण्यात चोरट्यांनी पोलिसांवर गोळीबार केल्याची खळबळजनक घटना घडली. पुण्यातील बोपोडीतील भाऊ पाटील रस्त्यावरील वर्धमान ज्वेलर्स समोर पहाटे 4:15 वाजता ही घटना घडली. सराफाच्या दुकानाचे शटर उचकाटून चोरी करण्याचा चोरटे प्रयत्न करत असतानाच त्या रात्री बीट मार्शल नेमणुकीला असलेले पोलीस कर्मचारी त्या परिसरात गस्त घालून होते. त्यावेळी त्यांना कारची हेडलाईट चालू दिसली आणि बाजूला 2 जण शटर उचकाटत असल्याचं निदर्शनास आलं. त्यावेळी पोलीस घटनास्थळी येताच एकाने पोलिसांवर गोळी चालवली, मात्र पोलिसांनी ती गोळी चुकवली. दरम्यान या संपूर्ण घटनेची माहिती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली. या संदर्भात अधिक तपास खडकी पोलीस करतायत. लायकी नसणारे तुरुंगात जाऊन आल्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. टीका करणाऱ्यांनी आपला इतिहास तपासावा. आम्ही विकासासाठी घरं भरतो, तुम्ही कशासाठी घरं भरता? जळीस्थळी प्रताप ढाकणे यांना पाहणाऱ्यांनी आपल्या अवकातीत राहावं, अन्यथा तुमच्या सगळ्या भानगडी बाहेर काढेल, असा इशारा जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे यांनी माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर आणि आमदार मोनिका राजळे यांचा नाव न घेता एका खासगी कार्यक्रमाप्रसंगी बोलताना दिलाय. पुढे बोलताना ढाकणे कुटुंबाने 50 वर्षापासून तालुक्यात समाजकारण केलंय. आमच्या गावात येऊन आमच्या विरोधात अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्यांना त्यांच्या नेतृत्वाने आवरावं, अन्यथा जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असा घणाघातही त्यांनी यावेळी केलाय. चोरीच्या अनेक घटना घडत असतात, मात्र पुण्यामध्ये डॉक्टरांचा वेश घेऊन चोरी करत असल्याची घटना समोर आली. पुणे शहराच्या मध्य भागातून दुचाकी लांबवण्याच्या घटना गेल्या अनेक दिवसांपासून घडत होत्या आणि यामध्ये सातत्याने वाढच होत असल्याने पोलिसांवरही मोठा दबाव निर्माण झाला होता. मात्र शहराच्या वेगवेगळ्या भागातून चोरी करणाऱ्या चोरट्याला फरासखाना पोलिसांनी पकडलं. त्यांच्याकडून 26 दुचाकी, 3 मोटारे, 1 टेम्पो अशी 30 वाहनं जप्त करण्यात आली. दरम्यान तपासात वाहन चोरी करत असल्याचा संशय येऊ नये म्हणून शाहरुख रज्जाक पठाण हा डॉक्टरांचा वेश परिधान करत असल्याचं समोर आलंय. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ऊसतोड मजुराच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्यानं त्यात 3घांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. अपघात महामार्गावरील शिराळ पाटीजवळ रात्री 7:30 वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये पती, पत्नी व 10 वर्षाच्या नातवाचा जागीच मृत्यू झाला. मयत आणि जखमी हे एकाच कुटुंबातील असून उंडेगाव येथील ते रहिवासी आहेत. मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चाललेल्या पोलीस निरीक्षकासह पत्नीचा मृत्यू झाला. धारूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुमार जाधव हे पत्नी सुजातासह मुलगी ऐश्वर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी चालले होते. त्या दरम्यान उभे असणाऱ्या कंटेनरला जाधव यांची कार धडकली आणि तेथे दोघेही धारातीर्थ पडले. नगर पुणे महामार्गावरील बेलवंडी पोलीस ठाणे हद्दीत गव्हाणवाडीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. भीक मागण्यासाठी 3 वर्षाच्या मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली. अवघ्या 3.5 वर्षाचा अविनाश हा घराजवळ खेळत असताना तिथून गायब झाला. अविनाश गायब झाल्याचे समजताच वडील गोविंद आडे व त्यांच्या पत्नीने अश्रूंचा डोह फोडत कोंढवा पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी आडे आणि त्यांच्या पत्नीसह मुलाचा शोध घ्यायला सुरुवात केली, तर मुलगा हा पुरंदर तालुक्यातील वीर यात्रेत भीक मागत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर पोलिसांनी अविनाशला पालकांच्या ताब्यात दिले, तर अपहरणकर्त्यांना पोलिसांच्या खाक्या दाखवत अटक केली आहे. राहुरी तहसील कार्यालयाच्या आवारातूनच अवैध वाळू वाहतूक प्रकरणी पकडलेले 2 डंपर आणि 1 ट्रॅक्टर गायब झाला. त्यामुळे तहसील कार्यालयातील आवारातूनच चोरी झाल्याने महसूल प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आलाय. या घटनेची दिवसभर राहुरीत चर्चा होती. महसूल विभागाने कारवाई करून कार्यालयाच्या प्रांगणात ही वाहनं ठेवली होती आणि बुधवारी सकाळी तहसीलच्या आवारातून वाहनं गायब झाल्याचे दिसून आल्याने राहुरी महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. दरम्यान या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. ईव्हीएम मशीनऐवजी बॅलेट पेपरचा वापर येत्या लोकसभेच्या निवडणुकीत करावा अशी मागणी सातत्याने होत असताना निवडणूक आयोग याकडे दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ मतदान यंत्र विरोधी जन आंदोलनाच्या वतीने आरणगाव रोड येथील इंदिरानगर परिसरात मशीनची अंत्ययात्रा काढून त्याचा दफनविधी करण्यात आला. जालिंदर चोबे यांच्या नेतृत्वाखाली ही ईव्हीएम मशीनची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमच्या सोबत अपडेट रहा. धन्यवाद. राज्यभरात झपाट्याने विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्हीसाठी पूर्ण वेळ प्रतिनिधी नेमणे आहे. शिरूर श्रीगोंदा पारनेरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, आंबेगाव खेड जुन्नरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, बारामती इंदापूर दौंडसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी,
मुळशी मावळ हवेलीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पुणे शहर आणि हडपसरसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड भोसरीसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, अहमदनगर शहर आणि नगर दक्षिणसाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी, औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यासाठी पूर्ण वेळ 1 प्रतिनिधी. वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान 2 वर्षांचा अनुभव आवश्यक. स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असावी. आपल्या भागातील राजकीय, सामाजिक आणि परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक. इच्छुकांनी आपला संपूर्ण बायोडेटा संवादtv@gmail.com वर पाठवावेत आणि मुलाखतीसाठी समक्ष भेटावं. अधिक माहितीसाठी 9665 992 992 या क्रमांकावर आजच संपर्क करा. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.